अज्ञाताने दुचाकी जाळली। नाशिक पुण्याचे लोण खालापुरात नागरिक धास्तावले। घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली असून नाशिक पुण्याचे दुचाकी जाळण्याचे लोण खालापूरपर्यंत पोहोचल्याने नागरिक धास्तावले आहेत। गुरुवारी पहाटे 4च्या सुमारास हेमंत जंगम यांना घराबाहेर गोंगाट ऐकू आला। हेमंत दरवाजा उघडून बाहेर आले असता त्यांची दुचाकी जळत असल्याचे दिसले। ग्रामस्थांच्या मदतीने पाणी ओतून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका मोठा असल्याने दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली। हेमंत यांच्या दुचाकी शेजारी उभी असलेल्या दुसऱ्या दुचाकीने पेट खेळण्याच्या अगोदरच आग आटोक्यात आणल्याने दुसरी दुचाकी वाचली। साडेतीनच्या आसपास आवाज आला। मी दरवाजा उघडला, गाडी पूर्ण पेटलेली होती। मग साईडला टाकी होती, त्या टाकीचं झाकण उचलून गाडीवर पाणी टाकलं आणि साईडच्या गाडीला पण हे लागलं, जग लागलेलं। पुढे आता पोलीस कंप्लेंट देणार आहे। आमची माझी शाईन होती, CB शाईन होती। गाडीचा नंबर होता MH46 8457। खालापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।